गुड मॉर्निंग. आज आपण स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट हे पॉईंट बघतोय. फर्स्ट ऑफ ऑल आपण स्ट्रक्चर बघूया पोलन ग्रेनचं. पोलन ग्रेन इज मायक्रोस्कोपिक, हॅप्लॉइड, नॉन मोटाइड, युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएटेड अँड ओव्हल इन शेप. पोलन ग्रेन कसा असतो? मायक्रोस्कोपिक असतो, हॅप्लॉइड असतो, नॉन मोटाइल, युनिसेल्युलर आणि युनिन्यूक्लिएटेड असतो. ठीक आहे. जनरली शेप कसा आहे पोलन ग्रेनचा? ओव्हल आहे आणि त्याचा डायमीटर किती असतो? 25 to 50 मायक्रोमीटर अकॉर्डिंग टू स्पीसीस. पोलन ग्रेन इज डबल लेयर मेम्ब्रेन और डबल लेयर स्पोरोडम. इंटरलेयर लेयर इज नोन ॲज एंटाइन अँड एक्सटर्नल लेयर इज नोन ॲज एक्झाइन. ठीक आहे. परत एकदा बघा, पोलन ग्रेन कसा असतो? युनिसेल्युलर, हॅप्लॉइड. हॅप्लॉइड का आहे? बिकॉज इट्स रिप्रेझेंटेड रिप्रोडक्टिव्ह सेल. नंतर तो नॉन मोटाईल आहे, युनिसेल्युलर आहे, युनिन्यूक्लिएटेड आहे. शेप कसा आहे? ओव्हल. डायमीटर किती आहे? 25 to 50 मायक्रोमीटर. नेक्स्ट, पोलन ग्रेन इज डबल लेयर स्पोरोडम. जनरली पोलन ग्रेनचे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये 2 लेयर मेम्ब्रेन तुम्हाला दिसून येतं. इंटरनल लेअरला म्हणायचं एंटाइन आणि आउटर लेअरला काय म्हणायचं? तर एक्झाइन. बघा, इथं एक्झाइन आणि एंटाइन दोन्ही दिसतोय. जी काही ओव्हल शेपमध्ये पर्टिक्युलर सायटोप्लाझमला लागून जी लेअर आहे त्याला म्हणायचं एंटाइन आणि एंटाइनच्या बाहेर एक लेअर आहे त्याला म्हणायचं एक्झाइन. एक्झाइन जो आहे त्या लेअरमध्ये स्मॉल पोर्स दिसून येतात, त्यांना म्हणायचं जम्प पोर. काय म्हणायचं? जम्प पोर. नेक्स्ट वन, कंपोनंट ऑफ पोलन ग्रेन. जनरली 3 components of the pollen grains are there. First component is known as cytoplasm, next one entine and next exine. So cytoplasmचा रोल काय आहे? Cytoplasm keeps cell moist and alive. Okay, because lot of chemical reaction and metabolic process carried out with the help of cytoplasm. Next one, entine. Entine means inside layer which consists cellulose and pectin. नेक्स्ट वन, एक्झाइन. एक्झाइन कुठे असतो? एंटाइनच्या बाहेर, आउटर मोस्ट लेअर ऑफ द पोलन ग्रेन. इट इज नॉन बायोडिग्रेडेबल अँड मेड अप ऑफ द कॉम्प्लेक्स नॅचरल मटेरियल अँड दॅट मटेरियल इज नोन ॲज स्पोरोपोलेनिन. इम्पॉर्टंट आहे बघा, स्पोरोपोलेनिन. सो एक्झाइन इज नॉन बायोडिग्रेडेबल अँड मेड अप ऑफ द मटेरियल स्पोरोपोलेनिन. Okay, in exine small thin portions are there, small pores are there. That pores are known as jump pore. Next point आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट बिफोर जर्मिनेशन. बिफोर जर्मिनेशन जी प्रोसिजर आहे ती काय आहे बघा. ह्या फर्स्ट 2 डायग्राम ज्या दिसतात तुम्हाला, ह्या डायग्राम ज्या आहेत ह्या बिफोर जर्मिनेशनच्या डायग्राम आहेत. तर या प्रोसिजरमध्ये काय होतं बघा. फर्स्ट ऑफ ऑल, पोलन ग्रेन अंडरगोज मायटॉटिक सेल डिव्हिजन टू प्रोड्यूस बिगर व्हेजिटेटिव्ह सेल अँड थिन or small generative cell. Vegetative cell is rich in food and having irregular shaped nucleus, and generative cell is small and float in cytoplasm. बघा, या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला 2 सेल दिसत आहेत. एक मोठी आहे, एक छोटी आहे. जी मोठी सेल जी आहे त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह सेल. जी स्मॉल सेल जी आहे त्याला म्हणायचं जनरेटिव्ह सेल. सो व्हेजिटेटिव्ह सेल जी आहे तिचा न्यूक्लियस कसा असतो? इनरेग्युलर असतो आणि जनरेटिव्ह सेलचा न्यूक्लियस ओव्हल इन शेप असतो. फर्स्ट ऑफ ऑल, पोलन ग्रेन जो आहे हा मायटॉटिकली डिवाइड होतो. ह्या एका सेलच्या 2 सेल तयार होतात. तर एक सेल जी असते ती कशी असते? मोठी असते. एक सेल जी असते ती छोटी असते. मोठ्या सेलला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह सेल, छोट्या सेलला म्हणायचं जनरेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेल मोठी का असते? बिकॉज इट स्टोअर फूड मटेरियल. अँड इम्पॉर्टंट थिंग, इट हॅविंग इरेग्युलर न्यूक्लियस. जनरेटिव्ह सेल स्मॉल का असते? कारण त्याच्याकडे लॅक ऑफ फूड मटेरियल असतं, त्याच्याकडे फूड मटेरियल नसतं.
याचा न्यूक्लियस कसा असतो, ओव्हल इन शेप. ठीक आहे. सो डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट बिफोर जर्मिनेशन तुम्हाला इतकंच सांगायचं आहे. पोलन ग्रेन डिवाइड मायटॉटिकली and show two cells, one small another one large. Large cell is known as vegetative cell because it having food material, and next one generative cell which is small cell which is lack of food material. Next one development of male gametophyte after pollination on stigma. Pollination म्हणजे काय, तर पोलन ग्रेन्स लँड ऑन स्टिग्मा. पोलन ग्रेन स्टिग्मावरती लँड झाल्यावरती काय काय होतं ते बघा. First of all, pollen grain is deposited on stigma or land on stigma. First step, it absorbs sugary material on the stigma and start germination. जेव्हा पोलन ग्रेन स्टिग्मावरती लँड होतो त्यावेळेला ते काय करतात, तर जी स्टिग्मा आहे ही स्टिग्मा स्टिकी आणि शुगरी असते, तर त्यांनी सिक्रेट केलेलं जे शुगरी न्यूट्रियंट असतं ते ॲब्सॉर्ब केलं जातं. कुणाकडून, पोलन ग्रेनकडून. सो फर्स्ट स्टेप काय आहे, ॲब्सॉर्प्शन ऑफ शुगरी मटेरियल विच इज सिक्रेटेड बाय स्टिग्मा. ठीक आहे. नेक्स्ट वन, सायटोप्लाझ्मिक कंटेंट ऑफ पोलन ग्रेन कम आउट in a form of tube-like structure called pollen tube through the germ pore. ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर काय होतं, तर पोलन ट्यूब फॉर्म होते. बघा इथे तुम्हाला एक डायग्राम दिसते आहे. ह्या डायग्राममध्ये ट्यूब-लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे बघा. तर सायटोप्लाझम जे आहे, ह्या पोलन ग्रेनमधलं जे सायटोप्लाझम आहे, हे सायटोप्लाझम काय होतं, तर पोलन ट्यूब जी आहे त्याच्यामधून खाली यायला सुरुवात होते. आणि ही पोलन ट्यूब कशी फॉर्म होते किंवा कुठून फॉर्म होते, जे जम्प पोर असतात या जम्प पोरमधून पोलन ट्यूब फॉर्म होत जाते. हे जे सायटोप्लाझम आहे हे सगळं सायटोप्लाझम त्या ट्यूबमध्ये खाली उतरत जातं. ठीक आहे. नेक्स्ट वन, पोलन ट्यूब ग्रो थ्रू द स्टाईल टुवर्ड्स द ओव्ह्यूल. पोलन ट्यूब काय होते, ग्रो थ्रू द स्टाईल टुवर्ड्स द ओव्ह्यूल. नेक्स्ट वन, जनरेटिव्ह सेल डिवायडेड बाय मायटॉसिस अँड फॉर्म 2 हॅप्लॉइड गॅमेट्स. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट स्टेप होते, काय होते, जी जनरेटिव्ह सेल जी आहे ही जनरेटिव्ह सेल काय करते, मायटॉटिकली डिवाइड होते आणि त्यानंतर 2 हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. काय होतात, 2 हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. कुणाकडून, जनरेटिव्ह सेल काय करते, मायटॉटिकली डिवाइड होते आणि त्याच्यानंतर 2 हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. त्याच्यानंतर पोलन ट्यूब कन्सिस्ट ऑफ 2 मेल गॅमेट्स अँड ट्यूब न्यूक्लियस. त्याच्यानंतर पोलन ट्यूबमध्ये आता काय काय आहे, तर 2 मेल गॅमेट्स आणि ट्यूब न्यूक्लियस आहे. रिप्रेझेंट्स मेल गॅमेटोफाइट, आणि हे 3 काय रिप्रेझेंट करतात, मेल गॅमेटोफाइट रिप्रेझेंट करतात. परत एकदा सांगते, आफ्टर पॉलिनेशन काय होतं, पोलन ट्यूब डिपॉझिटेड ऑन स्टिग्मा, पोलन ग्रेन्स इज डिपॉझिटेड ऑन स्टिग्मा. पहिल्यांदा काय होतं, पोलन ग्रेन काय करतात, स्टिग्मावरती लँड होतात. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, पोलन ग्रेन ॲब्सॉर्ब शुगरी मटेरियल विच इज सिक्रेटेड बाय स्टिग्मा अँड स्टार्ट जर्मिनेशन. पोलन ग्रेन ज्या वेळेला स्टिग्मावरती लँड होतात त्यावेळेला शुगरी स्टिग्मा जी आहे तिच्यातून जे सिक्रेट झालेलं न्यूट्रिएंट मटेरियल आणि शुगरी सबस्टन्सेस जे आहेत ते पोलन ग्रेनकडून ॲब्सॉर्ब केले जातात. नेक्स्ट वन, सायटोप्लाझ्मिक कंटेंट ऑफ द पोलन ग्रेन्स कम आउट फ्रॉम द ट्यूब लाईक स्ट्रक्चर. त्यानंतर सायटोप्लाझ्मिक कंटेंट जो आहे तो काय होतो, बाहेर येतो. कुठून, ह्या ट्यूबमधून बाहेर होतो. हा जो सायटोप्लाझम तुम्हाला दिसतोय हा सायटोप्लाझम काय होतो, तर ह्या ट्यूबमधून खाली यायला सुरुवात होते. आणि ही ट्यूब जी आहे ती कुठून बाहेर येते किंवा कुठून त्याचं डिपॉझिशन होतं, तर जम्प पोरमधून ती खाली यायला सुरुवात होते. त्याच्यानंतर पोलन ट्यूब ग्रो थ्रू द स्टाईल टुवर्ड्स द ओव्ह्यूल. हिची ग्रोथ कुठून कुठं होते, तर जी स्टिग्मा आहे त्या स्टिग्मापासून खाली ओव्ह्यूलपर्यंत त्यांची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. त्यानंतर जनरेटिव्ह सेल डिवायडेड मायटॉसिसली अँड फॉर्म 2 हॅप्लॉइड गॅमेट्स. जर्मिनेटिव्ह सेल जी आहे ही जनरेटिव्ह सेल काय होते, मायटॉसिसली डिवाइड होते आणि त्याचे 2 हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. ठीक आहे. आता पोलन ट्यूबकडे काय काय आहे, पोलन ट्यूब कन्सिस्ट 2 मेल गॅमेट्स आणि न्यूक्लियस, ट्यूब न्यूक्लियस. आणि 2 मेल गॅमेट्स आणि ट्यूब न्यूक्लियस जो आहे तो काय रिप्रेझेंट करतो, तर मेल गॅमेटोफाइट रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. बघा पोलन ट्यूबकडे सगळ्या शेवटच्या स्टेपमध्ये काय काय आहे आता, तर 2 मेल गॅमेट्स आहेत
आणि त्याच्यानंतर ट्यूब न्यूक्लियस आहे. आणि हे तिघे काय रिप्रेझेंट करतात तर मेल गॅमेटोफाइट. ओके, बघा हा पोलन ग्रेन आहे. हा जो पोलन ग्रेन आहे याच्यामधला सायटोप्लाझ्मिक मटेरियल काय होतं तर पोलन ट्यूबमधून खाली येत राहतो. हा कुठंपर्यंत येणार आहे तर ओव्ह्यूलपर्यंत येणार आहे. आणि हा ओव्ह्यूलपर्यंत येत असताना इथे तुम्हाला काय काय फॉर्म झालेलं मिळतं तर 2 मेल गॅमेट जे हॅप्लॉइड इन नेचर आहे आणि त्याच्यानंतर ट्यूब न्यूक्लियस. आणि ह्या तिघांना आपण काय म्हणायचं तर मेल गॅमेटोफाइट. ओके, थँक्यू.